हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आज आहे शनिवार आणि आज थोडं काहीतरी आहे वाटतं. ते कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम नाही, काहीतरी असते वाटते, काहीतरी करावं लागते जेवणाचं वगैरे असं काहीतरी. सो त्यासाठी मी आता पहिल्यांदा म्हणजे आजपासून नवरात्र चालू झालेली आहे. ती वाली नवरात्र नाही, ही कुठली वेगळी नवरात्र असते वाटते. तर ती आजपासून चालू झालेली आहे, म्हणून आजपासून मला घर थोडं स्वच्छ ठेवायचं आहे. मी सगळं पसाराच ठेवते, पण मला आता बिलकुल साफसुथरंच ठेवायची इच्छा आहे. सो हे घरातनं कबाडा पडला आहे, याचं मला काहीतरी बनवायचं आहे, पण ना गाईज मला असं वेळ नाही भेटून राहिलेला आहे जसा पाहिजे तसा, म्हणून मी ते त्याचं काही बनवत नाही आहे, ते तसं ठेवलेलं आहे. बट असो, तर मी आता उठलेली आहे आणि मला आज एक आर्टिस्ट आहे, तिने बोलवलं आहे मेकअपसाठी. सो तिकडे पण जावं लागणार आहे मला. आणि मनू मला आवाज देऊन राहिली, मनू खाली चलतं काय? ठीक आहे, चल. सो बेड वगैरे व्यवस्थित केलं आहे मी पूर्ण. उठली तर फक्त मला झाडू वगैरे मारायचा आहे, तो पहिले मी खाली मारून घेते, नंतरच मी वर मारेन झाडू. सो म्हणून माझ्या पहिलेच गेली, पण ते वेट करते मी याचा पायचा. टुकटुक 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 टुकटुक. अजून पाहिजे ते पाहिजे गाईस. आली का नाही आली म्हणून चल येतो, तशीच पाहिजे. काय चल. हा चल चल. सो गाइस, आज ये मैगी खाने के लिए, और ये मेरी मनू है, और ये मम्मी का स्टूल गिर गया गाइस, मुझे बहुत मारेगी ये मनू खाईसाठी. ये तो नहीं आ रही है गाइस. सो आप लोग आ जाइए मैगी खाने के लिए, बहुत टेस्टी मैगी बनी. सो गाइस, खालचं माझं पूर्ण कंप्लीट झालं आहे, झाडझूड वगैरे फक्त वरची करायची आहे आणि मला जायचं पण आहे गाईस. मी पटापट करते आहे माझे काम. इथे ना मनूच्या नाच इतका कचरा होते, इथं एवढा कचरा झालाही नसता, कारण मनू काय करते, दिवसभर बाहेर फिरते, मनातून 2-4 वेळा आली तर आली, तर बाहेरची जे पाय आहे तिचे घाणेरडे सोबत ती रेती कचरा ती पायाला घेऊन येते ती, आणि इथंच येऊन झटकते, स्वतःला साफही इथंच करते. सो त्याच्यामुळं बेडरूममध्ये इतका कचरा होतो, नाही तर इतका कचरा बेडरूममध्ये झालाही नसता, कारण वरतं कोणी 10 वेळा येतच नाही, मीच येते फक्त. माझ्याही पायामध्ये चप्पलच राहते, बाहेरून एकदम पुसत नाही मी येऊन इथं. पहिले हातपाय वगैरे धुते आणि मगच मी येते घरात. सो ही मनूचाच कारनामा आहे सगळा. आणि इथे तिचा लिटर बॉक्स आहे, त्यातली रेतीसुद्धा ती तिच्या पायानं झटक करते, त्याच्यामुळं इथे एवढा कचरा झालेला आहे. आणि हा कचरा रोजच होते. आत्ता जर मी हे केला ना तर संध्याकाळपर्यंत परत असा कचरा दिसत, हे असं दिसत नाही, कारण मनू इतकी कलाकार आहे. आता सध्या तर खाली झोपली आहे,
ते तिला जर खरंच खर झोप येत असेल तर ते वरतं इन नाही पाहिले, तिचा नाटकं करून राहिली असं खुर्चीवर झोपली झोपायचं, तर मग ते नक्कीच वरतं येईल पाहासाठी की काय चालू आहे नेमकं. सो आता मी पूर्ण रूमला झाडू मारला आहे, पोछा मारून घेते गाईस. सो तुम्ही तोपर्यंत असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये, मला दाखवतेच. सो माझी तयारी झाली आहे अंगण वगैरे, आणि आता सर्वात पहिले जाणार आहे मंदिरमध्ये. सो तुम्ही असंच राहा, मी दाखवतेच तुम्हाला की मंदिरमध्ये कशासाठी जात आहे. सो रेडी. तर गाईज मी गेली होती मंदिरामध्ये दर्शन करायसाठी. तिथे जेवढे पण मंदिर आहे सगळ्या मंदिरांमध्ये मला दर्शन करायचं होतं, पण मला फार वेळ पण होत होता, त्यामुळे मी सर्वात पहिले ह्या सगळ्यात मोठं मेन मंदिर आहे त्याचे दर्शन करून घेतले. रात्री हा जो वरती झुंबर आहे ना तिथे छान लाईट लागते गाईज, सो कधी जाऊन पहा गेली नसाल तर. नंतर शनिदेवाच्या मंदिरामध्ये शनिवार होता म्हणून तिथे गेली होती. मग फायनली लोकेशनवर पोचली होती आणि तिथं सगळे मला पाहून राहिले टक 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 टक, पण मी तर काही रिअल मॉडेलसारखी होती नाही. बट काही असो, पण गेली होती मी माझ्या मॉडेलसाठी, म्हणजे मेकअप मॉडेल बनून गेली होती. आणि इकराने खूप छान असं मेकअप केलं होतं. इकरा ही खूप वर्षापासून माझ्या ओळखीची आहे, बट असं कधी तिच्यासोबत बोलण्याचा वगैरे काही इतका काही हे आला नाही, म्हणजे असं काही वेळ काळ जुळूनच नाही आला की तिच्यासोबत पर्सनली कधी बोला वगैरे. ती आणि मी एकाच फील्डमधला आहे, बट तरीसुद्धा कधी आमचं असं काही इतकं काही बोलणं वगैरे झालं नाही. बट त्या दिवशी असं झालं की तिने मला बोलली की येशील का मेकअपसाठी, काहीतरी रजवाडी लुक आहे, तिला काहीतरी शिकवायचं होतं स्टुडंटला. मी म्हटलं ठीक आहे चालते, येऊन जाईल म्हटलं. आणि बरेचशा स्टुडंट होत्या, पाहू शकता तुम्ही, खूप अशा स्टुडंट्स होत्या ज्या काही मॉमेडियन होत्या आणि काही आपल्या याच्या कास्टच्या होत्या. सो सर्वजण खूप चांगल्या होत्या, त्या सर्व स्टुडंट मस्त होत्या बोलायला वगैरे. असं बिलकुल वाटलं नाही मला किंवा त्या काही वेगळ्या आहे म्हणून. आणि माझी मान इतकी दुखत होती की काय सांगू गाईज तुम्हाला. मग फायनली माझं हे मेकअप लुक रेडी झालं होतं आणि खूप प्रिटी दिसत होती गाईज. मी खूप छान असं नॅचरल लुक केलं होतं तिने, एकदम सुंदर असं आणि सगळ्यांनासुद्धा आवडलं होतं. सो गाईज थोडा आवाज माझा इग्नोर करा, मला सर्दी खोकला झालेला आहे, सो तो असतेच मला 12 महिने. सो त्यानंतर मग माझा फोटोशूट चालू झाला होता आणि हा इतका हेवी लेहंगा होता गाईज, म्हणजे एक तर माझी हाईट नसल्यामुळं मला खूप जास्त प्रॉब्लेम गेला आणि माझे पाय इतके घाणेरडे होऊन गेले होते. नंतर लास्टमध्ये इतके मातीने भरले होते की काय सांगू. बट एवढं स्ट्रगल करावंच लागलं आणि हा लुक माझा फायनल पाहू शकता तुम्ही, खूप छान झाला होता. आणि फोटोशूट वगैरे पण चांगला झाला, व्हिडिओ वगैरे काढून दिला. आणि मी त्या दादाला सांगत होती की असं नाही तसं येते, म्हणजे मी जास्त हुशार आहेच म्हणा. तो पण दादा म्हणतच असं की हे जास्तच हुशार काय मारून राहिली, बट तो काही बोलू नाही शकला, म्हणून तो बिचारा शांततेत ऐकत राहिला. मी म्हटलं मी माझ्याच मनाने करते, पोज देते, आणि पोज सुचून पण नाही राहिल्या होत्या. एक तर वेळेवर पोज सुचत पण नाही, इकडे काही लोकेशन नाही आणि इतकं सगळं वेअर करून तर इतकं जीवावर येते की काय सांगू. तरीसुद्धा थोडंफार आम्ही इकडे तिकडे पोज देऊ. आणि लोकेशन अशी होती, एक तर भारी लोकेशन होती, पण त्या लोकेशनवर थोडा कलरफुल ड्रेस असता तर आणखी चांगलं वाटलं असं, कारण की तिच्या सगळ्या बिल्डिंग अशा व्हाईट होत्या आणि त्यात माझा ड्रेस पण थोडा पीच व्हाईट ऑफ व्हाईट असा कलरचा होता. सो त्यामुळं तो कलर आणि हा कलर एकच होत होता. बट तरी कसंही असो छान असा शूट करून दिला त्या दादानी. तसे तर मी फोटोज वगैरे आणखी बघायचे आहे, बट व्हिडिओ वगैरे रील टाकलेली आहे इंस्टाग्रामवर, पाहून घ्याल, खूप छान असा काढला होता. सो फायनली गाईज मी घरी आली आहे. सर्वात पहिले मी माझे पाय धुणार आहे, पाहू शकता खूप गंदे झाले आहे, खूप अति जास्त. हँडवॉश करून घेते गाइस, और आप मेरी हालत देख सकते हैं गाइस, मतलब मेरा मेकअप जो अच्छे से रिमूव भी नहीं हुआ है. अब आप लोग सोचते होंगे कि ये कौन सी टेक्निक है तेरी पानी पीने की, तो भाई यही मेरी टेक्निक है पानी पीने की. और वन ऑफ माय फेवरेट स्पून ये, इससे मी काहीच काय आणला माहिती आहे, मी आणला आहे मस्तपैकी बदाम शेक पाहू शकता, बदाम शेक. आणि तुम्ही पण या खायला गाइज. सो अब मैं खा लेती हूँ,
टेस्टी दिसते आणि मी गुपचूप पण खाल्ले होते, ते काही शूट केलं नाही. तुम्ही पण या गाईस खायला. सो गाईज मी आंघोळ वगैरे करून रेडी आहे. मी आल्यावर का आंघोळ केली कारण की आज थोडं मला पूजा वगैरे करायची आहे संध्याकाळी. सो त्यासाठी मी मम्मीने वड्याची भाजी केली आहे शायद. सो त्यासाठी मला तिथे तिकडे एवढी फिरून आली मी, तर म्हटलं म्हणजे जेवण वगैरे करते मी आता पहिले. म्हणून मी केली आंघोळ, पूर्ण फ्रेश झाली करून. आणि यार काल मस्त संतर होतं, तिथं मम्मीनं खाल्लंही असं माझ्या, कारण मम्मीच्या हाती तर काहीच टिकत नाही अजिबातही. सो याच्यात निंबू दिसतंय मला, निंबू आणि काकडी. सो आता त्याच्यावरच काम भागवते मी. ओह गाइस, जिसका मुझे था इंतजार वो तो है संतर यहाँ. सो संतर भेटला गाईज मला. आणि शेवग्याची भाजी बरेच दिवसापासून करतो करून राहिली, अजिबात काही करायला भेटून नाही राहिली आहे. तर मी करणार आहे जेवण, कारण की मला भूक लागली आहे. आणि तसं पण 5:30 वाजले. मग संध्याकाळी मधात आणखी भूक लागली मला, तर मग मी काय करेन त्यापेक्षा मी आत्ताच छानपैकी जेवण करते. ग्लास होता तिकडे, सो इथे ग्लास ठेवून देते. आणि तर भयंकरच भूक लागली आहे मला. सो तुम्ही पण या जेवायला. मम्मीनं शायद हे ब्लॅक हे आहे की मम्मीनं वाटीच ठेवली होती गॅसवर आणि ती झाली काळी. मम्मी असंच काहीतरी केलं आहे. सो या गाईस तुम्ही पण जेवायला, मी पण जेवण करून घेते. तो बतेगा कि उनके घर के बाहर ऐसा कुछ पड़ा हुआ है. बाजी भाभी, कहाँ से दरवाजे में से खोल जा. कहाँ से फोन तो अंदर ही बज रहा है, लेकिन फोन नहीं